तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। मधु, मला खरंच खूप काळजी लागली। कुठे असेल सई? ताई ताई नको काळजी करू। देवांशराव म्हणालेत ना की ते सईला सुखरूप घरी घेऊन येतील। आई डोंट वरी, जिजूंनी तुला प्रॉमिस केलंय ना, मग ते नक्की पूर्ण करतील। हो रे, माझा विश्वास आहे देवांशरावांवर, पण आता किती वेळ झाला त्यांना फोन करते तर फोन लागत नाहीये। कुठे असेल सई? ते भेटले का नाही सईला काहीच कळायला मार्ग नाही। मधु, आपण असं करूया का, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारच करूया। हॅलो हॅलो आई। हॅलो देवांशराव, बरं झालं तुम्ही फोन केला, तुमच्याच फोनची वाट बघत होतो। सई भेटली का तुम्हाला? हा आई, सई भेटले मला, माझ्याच सोबत आहेत। अँड डोंट वरी, शी इज ऑल फाईन, बऱ्या आहेत त्या आता। देवच पावला म्हणायचं। देवा, तुझे आभार मानावे तितके कमीत, माझ्या मुलीचं रक्षण केलंस। देवांशराव, तुम्ही ठीक आहात ना? हा हा, मी पण बरं आहे आणि सई पण। पण ऍक्च्युली पण काय? देवांशराव, काय झालंय मला सांगा, आधीच जीवाला घोर लागलाय हो। देवांश! विक्रम, थांब। नाही सई नाही, मी आता थांबू शकत नाही। या देवांशला बाजूला केल्याशिवाय तू माझी होऊच शकत नाही। ताई, काय झालं? सई बरी आहे ना? अगं आई, सांग ना काय झालंय? अंजली, 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 तिचं काय? अंजली, वंसा, ओ वंसा, वंसा, काय बोलताय तुम्ही? अंजलीला काय? वंसा, वंसा बोला ना। अहो, आता का दात खेळी बसली? बोला ना गडागडा। दे इकडे फोन दे। काय सांगा अंजली, काय? माझी लेक बरी आहे ना? हॅलो, हा देवांशराव, काय झालंय अंजलीला? मामा ऍक्च्युली आम्ही इथे अंजलीला हॉस्पिटलला घेऊन आलोय। अंजलीला हॉस्पिटलला का? आता ना ते ऍक्सिडेंट झालाय, चुकून अंजलीला गोळी लागली आहे। अहो, काय झालंय? तुम्ही तरी सांगा, काय झालं? देवांशराव, नीट सांगा ना, काय झालंय? डोंट वरी प्लीज, पॅनिक होऊ नका। आम्ही हॉस्पिटललाच आहोत अँड शी इज ऑल फाईन नाव। म्हणजे आता ऑपरेट करतायत तिला, पण डॉक्टर म्हणाले की फार काही सिरियस नाहीये। देवांशराव, तुम्ही हॉस्पिटल कुठलं ते सांगा, पत्ता सांगा, आम्ही लगेच येतो तिकडे। या तुम्ही आधी सगळे प्लीज शांत व्हा, ओके? मी वरुणच्या फोनवर ॲड्रेस पाठवतो। हां हां। अहो, तुम्ही काहीतरी हॉस्पिटल वगैरे बोलताय, काय झालं सांगा ना। माझी अंजली बरी आहे ना? अंजलीला गोळी लागली। वहिनी,
ललिता 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 सावकाश 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 सावर स्वतःला. हे बघ, आपल्या अंजलीला काही होणार नाही. हो, मला माहितीये माझ्या लेकीला काही होणार नाही. आजवर तिला जे काही झालं ना ते तुमच्यामुळे आणि तुमच्या लेकीमुळेच झालंय. आता सुद्धा माझी लेक तुमच्या लेकीला वाचवायला गेली असेल आणि अडचणीत सापडली असेल आणि त्यामुळे जखमी झाली असेल. हे सगळं जे काय होतं ना ते तुमच्यामुळे आणि तुमच्या लेकीमुळेच होतं नेहमी. ललिता ललिता अगं हे सगळं बोलत असायची ही वेळ आहे का? मी हॉस्पिटलमध्ये जायला हवं. अगं तुझा पाय. सर श्री रिलॅक्स. ऑल्सो मी मामांना सुद्धा कळवलं, ते लोक पण येतीलच थोडा वेळ. अंजली कशी आहे आता? तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित येते. ऑपरेशन सुरू आहे. अंजली कुठे? अंजली 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 बाळा, तू बरी होणार आहेस. तुझी आई आली आता, तुला काही नाही होणार. अंजली. हो मॅडम, थोडं हळू बोला. मामी प्लीज शांत. अंजलीला काही होणार नाही. बस खा. तुझ्यामुळे माझ्या लेकीची ही अवस्था झाली आहे. तिला जर काही झालं ना तर माझ्या इतके वाईट कोणी नाही, एवढं लक्षात ठेव. मामी हे बघ, मला तुझी घालमेल कळते, तुला काय त्रास होतो तेही कळते. फक्त थोडं आळसूपणाचा आवडते तुझी. आपण बरंच वाटत असेल तुला. असं का वाटेल मला? अंजली बहीण आहे माझी. हो ना, बहीण आहे ना तुझी. मग का जळतेस तिच्यावर? आधीच तिचं सुख हिरावून घेतलंयस, आता काय जीव घेणारच तिचं? मामी ही गप्पा. मामी 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 की आपल्या गाठीची माहिती आहे मला. आता हे गाया पाणी येते ना डोळ्यातनं, पण आतमधनं आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, कल्पना आहे मला याची. बघ, माझ्या लेकीपासून दूर राहायचं. हॉस्पिटल आपलं घर नाहीये. बऱ्या मोठ्या मोठ्याने बोलतेस. अंजलीला जे काही झालंय त्यासाठी काय काही जबाबदार आहे का? त्याचा काय संबंध? डॉक्टर, माझी लेक अंजली कशी आहे? डॉक्टर, आता अंजली व्यवस्थित आहे ना? हे बघा, काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. शी इज आउट ऑफ डेंजर नाव. गोळी जस्ट लागून गेली, त्यामुळे फार दुखापत झालेली नाही. अंजली आता शुद्धीवर आली ना? अजूनही ती अनकॉन्शियसच आहे, पण तुम्ही थोड्या वेळाने तिला घरी घेऊन जाऊ शकता. घरी गेल्यानंतर तिची काळजी कशी घ्यायची हे नर्स तुम्हाला सांगेल. डॉक्टर, आम्ही अंजलीला भेटू शकतो? भेटू शकता, पण तिला फार बोलायला लावू नका. आणि आता तिला वॉर्ड नंबर 7 मध्ये शिफ्ट केलं, तर तिथे भेटू शकता. हो. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. अंजली अंजली बाळा, अंजली बरी असतं. हळू हळू. अंजली, I'm sorry. सई, अगं तू का सॉरी म्हणतेस? ऍक्च्युली मी स्वतःला खूप लकी समजते. मला तुझ्यासाठी काहीतरी करता आलं बघ. तुला आणि देवांशला मी खूप त्रास दिला ना ग आतापर्यंत. या सगळ्याचं ऑलरेडी खूप गिल्ट होतं माझ्या मनात. आज फायनली मला माझं मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. अंजली, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास.
कुठला शब्द तुझे आभार मानून मला सिरियसली कळत नाहीये. जेन्युइनली थँक्यू सो मच. देवांश, अंजली, तू काळजी करू नकोस आणि तू लवकरात लवकर बरी होणार आहेस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत कायम. मी जे काही केलं ना ते तुम्ही दोघं एकत्र यावं म्हणून केलंय. मला माहिती आहे तुमच्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आता तुम्ही दोघं सगळी भांडणं विसरून जा आणि असंच हसत खेळत एकत्र राहा आयुष्यभर. हॅलो. हॅलो. हा आई बोला. सई, अगं तुला कल्पनाही नाहीये तुझा आवाज ऐकून मला किती बरं वाटलंय ते. कशी आहेस तू बाळा? आई मी ठीक आहे आणि देवाण सर आहेत ना आता माझ्यासोबत. माझी खात्री होती देवा तुला नक्की शोधून काढेल. पण काय झालं हे सगळं? कुठे होतीस तू? कसं झालं हे? आई मी तुम्हाला घरी आल्यावर सगळं काही सांगते. आम्ही थोड्या वेळात पोहोचतोच आहे घरी. बरं या या लवकर या, मी वाट बघते तुमची. हा चल ठेवते. हो बाय. बहिणी, हे सगळं कशासाठी? सई आणि देवांश येत आहेत ना, त्यांच्याच स्वागताची तयारी करते. पराक्रम गाजवून नाही येते तुझी सून जी तिचं स्वागत करायला ही सगळी तयारी करते. देवांशचा जीव धोक्यात आला असता तिच्यामुळे. कुठून तिच्याशी संबंध जोडलाय हेच कळत नाही मला. ताई अहो, सई आणि देवांश इतक्या मोठ्या संकटातून बाहेर पडले. हे कुठल्या पराक्रमापेक्षा कमी आहे का? आणि आपली मुलं सुखरूप आपल्या घरी परत येत आहेत. याहून आनंदाचा क्षण कुठचा असूच शकत नाही. सई, सई, ही अंजली तुमच्या बरोबर कशी? आई अंजली होती म्हणून आम्ही सुखरूप आहोत, नाहीतर काहीतरी अघटित नक्कीच घडलं असतं. म्हणजे म्हणजे गॉड, हे सगळं किती डेंजरस आहे. अंजली, तू होतीस म्हणून माझ्या देवांचा जीव वाचला. बहिणी, अगदी खरं बोलत होतीस तू. खरा पराक्रम तर अंजलीने गाजवलाय. ओवायलाच पाहिजे. प्लीज डू इट.
या घरात. देवा, तू कसा आहेस बाळा? तुला काही लागलं नाही ना रे? रिलॅक्स रिलॅक्स, मी ओके आहे, मला काही नाही. आयुष्यावर नक्की काही लागलं नाही? कुठे ओके आहेस ना? रिलॅक्स, आय एम ओके, परफेक्टली ओके. देवा, तू जेव्हा सांगितलंस ना की सई हरवलीये, तेव्हापासून मनच थाऱ्यावर नव्हतं माझं. आता तुम्हाला प्रत्यक्ष समोर बघितल्यावर मनाला शांतता मिळाली माझ्या. खरंच फार मोठ्या अवघड प्रसंगाला तोंड द्यावं लागलंय तुम्हाला. देवाचा आशीर्वाद होता आपल्या पाठीशी, म्हणून सुखरूप बाहेर पडलात तुम्ही यातून. देव तर पाठीशी होताच वहिनी, पण ऐन वेळी अंजलीने स्वतःचा जीव धोक्यात घातला म्हणून देवांशचा जीव वाचला. नाहीतर या सईचा आपल्याला तसा काही उपयोगच नाही. देवांचा जीव वाचवण्यासाठी हिला सून म्हणून घरात आणली, पण घडतंय काहीतरी भलतंच. खरंय अंजली, तू जर नसतीस ना तर आज काय झालं असतं खरंच माहिती नाही. पण तू आज आमच्यासाठी जे काही केलंयस ना, त्यासाठी तुझे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. काय बोलतेस सई? सई, आपण दोघी बहिणी आहोत. वेळ प्रसंगी आपण एकमेकींसाठी नाही उभं राहणार तर कोण उभं राहणार? सई सई, अगं आयुष्यभर तू माझ्यासाठी प्रत्येक वेळी स्टँड घेतलास. मी आज फक्त एकदा तुझी हेल्प केली, तू माझ्यासाठी आयुष्यभर जे काही केलंस ना, त्यासमोर हे सगळं नथिंग आहे सई. बर, आता कौतुक बास झालं. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? आता तुला फक्त आराम करायचा. जोपर्यंत तू पूर्णपणे बरी होत नाही ना, तोपर्यंत कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. फक्त आराम आहे की आराम, कळलं? आज खरं तर सगळ्यांचीच खूप धावपळ झालीये, आणि ह्या गडबडीत कोणी काही खाल्लं प्यायलंही नसेल ना. चला आधी जेवून घ्या. जानू, माझी काही इच्छा नाही आहे खायची. अरे हो आई, खरंच काहीच खावंसं वाटत नाही. अगं पण पोटात काहीतरी असायला हवं ना. बरं असं करा, मी ज्यूस करते तुमच्यासाठी. हां ओके, मी फ्रेश होऊन आलोच. अंजली, तू पण आराम कर. सई, येतेस ना? हो, मी आलीच. आई, काय करू सांगा? मी फळं कापून देऊ ज्यूस साठी? सई, काय झालं आई? असं का बघताय? अगं तू का स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतेस? म्हणजे मला तुम्ही काय बोलताय ना ते कळत नाहीये. आता कसं समजावू मी तुला? अगं माणसाने इतकंही चांगलं असू नये की लोक त्याचा गैरफायदा घेतील. सई, आत्ता कुठे देवांश आणि तुझ्यामध्ये सगळं नीट व्हायला लागलंय. ही घडी जर परत विस्कटली ना तर मला सहन नाही होणार ते. आई, तुम्ही ना खरंच खूप नेहमी काळजी करत असता. आता देवांश सर आणि माझ्यामधले सगळे गैरसमज दूर झाले, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. अगं फक्त तितकं बोलून चालणार नाहीये. तुम्हा दोघांना तुमच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला येऊच देता कामा नाही. हे बघ, मी जरा स्पष्टच बोलते. मी मला मान्य आहे की अंजलीमुळे देवांशचा जीव वाचला, पण ह्याचा अर्थ असा होत नाही ना की देवांशच्या आयुष्यातली तुझी जागा अंजली घेऊ शकते. आई, असं काही होणार नाही. तुम्ही खरंच अजिबात टेन्शन घेऊ नका. नाही, मला मान्य आहे की अंजली यापूर्वी जे काही वागली त्यामुळे आता तिच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे, पण तुमचा माझ्यावर तर विश्वास आहे ना.
प्लीज माझं ऐका ना. खरंच अंजली आता बदलली आहे. नाही, मला माहिती आहे ना अंजली आधी कशी वागायची. खूप स्वार्थीपणाने वागायची. दुसऱ्यांवरून तिने कधी स्वतःला त्रासही नाही करून घेतला. कधी दुसऱ्याची पर्वा सुद्धा केली नाही तिने. पण आज त्याच मुलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सरांचा जीव वाचवलाय. ही मोठी गोष्ट नाहीये का? आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना. खरंच अंजली खूप बदलली आहे. खूप चांगलं वागायला लागली आहे ती आता. तुला जसं वाटतंय तसं असेल तर मला आनंदच आहे. पण समोरची व्यक्ती सुधारली आहे का सुधारण्याचं नाटक करते हे आपल्याला तर समजायला हवं. खूप साधी आहेस बाळा. तू चांगली आहेस ना म्हणून तुला असं वाटतं की आजूबाजूचं सगळं जग चांगलंय. मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा मी सुद्धा अगदी अशीच होते. मला सुद्धा असंच वाटायचं की सगळे चांगले. सगळ्यांवर लगेच विश्वास ठेवायचे मी. मला असं वाटायचं की एखादा माणूस आपल्या तोंडावर चांगलं बोलला म्हणजे तो आपल्याबद्दल चांगलाच विचार करतो. पण नेहमीच हे खरं नसतं बाळा. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या स्वार्थापोटी तसं वागत असते आपल्याशी. खूप ठेचा खाल्ल्यात मी. तेव्हा शहाणी झाली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अशी पश्चाताप करायची वेळ तुझ्यावर येऊ नये म्हणून तुला सांगते बाळा.